रामकृष्ण हरी मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ पहा. आता आपण आणलाय आपल्या मुलांना खाऊ. तर हे पहा, मस्त असा खाऊ बनवून आणलेला आहे मुलांसाठी. तर तुम्ही म्हणता ना एवढा सारा खाऊ, हा खाऊ बेकरीमधून बनवून आणलेला आहे. तर ह्या खाऊला काय म्हणतात, तर याला आपलं बिस्किटासारखं याला रोट म्हणतात आणि ही बेकरीत बनवून देतात. तर आमच्या शेजारी सगळे मुस्लिम बांधव आहेत, त्यांचा सण असतो रोटाचा. तर ही त्याला रोट म्हणतात आणि ते सगळेजण बनवून आणतात आणि आम्हाला सगळेजण खायला पण देतात. तर ते कोणीच आम्हाला कुठली गोष्ट सोडून खात नाही, तर सगळेजण आम्हाला आणून देतात. तर मग त्यांनी आणून दिलेले आमच्या मुलांनी खाल्ली होती, पण आमच्या मुलाला आवडतात. तर मग आमच्या मुलं म्हणले की आपल्याला पण अशी बनवून आण. तर मग मी पण आपले बनवून आणले. तर हे पहा, खूप असे छान आणि मऊ आणि टेस्ट खूप छान आहे त्याची आणि मऊ पण येतं आणि खुसखुशीत झालेले येतं. हे पहा, भरपूर असे मऊ झाले तर आणि चवीला इतके सुंदर लागतात ना ते, की एक जर खाल्लं तर आपल्याला दुपारपर्यंत भूक लागणार नाही. असं दुधाच्या आत खाल्लं ना तरी मस्त असं, म्हणजे ते घराचं असतं रव्याचं, त्याच्यामुळं मग राहतं माणूस, असं पोट भरल्यासारखं वाटतं. मुलांना सकाळ सकाळ आता आमचं शेडचं काम चालू, आमच्या शेड धुवून झालेलं आहे. तर आमचं पक्षी येणार आहे. तर मग पक्षी आल्यावर आम्हाला जास्त धावपळ होती. तर धावपळ झाल्यावर हे होतं की आपल्याला कामाने म्हणजे जास्त टायमिंग भेटत नाही नाश्ता वगैरे बनवायसाठी. तर आपल्या मुलांना सकाळी चहा दूध दिलं नाही, त्याच्यात दिलं खायला, तर असं पौष्टिक आहे, चांगलं आहे. त्याच्यामुळं मी बनवून आणलंय, तर मुलांना आवडतं आणि आम्ही सगळेजण खातो. तर हे बनवते आणि म्हणजे म्हणजे आमच्या वस्तीवरच बेकरी आहे, तर ती बेकरीमध्ये ते बनवून देतात. तर सगळ्या महिला इथल्या जाऊन बसून बनवून आणतात. तर मला काही सवड झाली नाही, तर आपल्याला तुम्हाला तर माहितीच, आपलं शेड धुईचं काम चाललेलं होतं. तर मग आज पूर्ण शेड धुवून झालेलं आहे, पडदे वगैरे व्यवस्थित, सगळं व्यवस्थित क्लीन, म्हणजे पूर्ण शेड असं व्यवस्थित धुवून झालेलं आहे. तर मग मला काय जायला झालं नाही. तर मी ते दादाला म्हणलं होतं की तुम्ही आमचे रोड बनवून ठेवा आणि नंतर मला फोन करा. तर त्यांनी बनवून ठेवले. मला आता फोन केला की ताई तुमचे रोड बनवून ठेवले, तर घेऊन जा. तर मी नाव आता गेलो आणि आम्ही रोट आणले. तर हे पहा, हे कशापासून बनतात ते तुम्हाला सांगते. तर हे रव्यापासून बनतात. तर 5 किलो रवा घ्यायचा. तर 5 किलो रवा घ्यायचा आणि रवा मस्त असा रवा, बारीक रवा, मोठा रवा, कसाही रवा चालतो. तर 5 किलो रवा घेऊन आपण त्याच्यात 5 किलो रव्यासाठी 2.5 किलो साखर, 1 किलो तूप आणि 1.5 किलो खवा आणि इलायची, अशा पद्धतीने त्यात मटेरियल टाकलेलं असतं. आणि थोडा खायचा कलर टाकतात, म्हणजे कलर चांगले येते. तर आणि मग भरपूर असं हे कलर ते मस्त आणि चवीला पण खूप छान लागतात. तर पहा तुम्ही, हे अशा प्रकारे आम्ही रोट बनवून आणलेले आहेत. तर मुलांसाठी पौष्टिक आहे. तर तुम्ही म्हणता तुम्ही बाहेरचं खात नाही म्हणतात आहे, कसं काय? तर हे बाहेरून विकत असं, म्हणजे त्याच्यात काही कॅल्शियम, काही म्हणजे दुसरं असं केमिकल वगैरे काहीच नाही. त्याच्यामुळं आम्ही हे स्वतः जाऊन डोळ्यांनी आपण पाहून कसं बनवतात काय ते सगळं आम्ही तिथं बसून बनवून आणत असतो. पण ह्या वेळेस मी गेले नाही, पण दरवर्षी मी 5 किंवा 10 किलोचे असे बनवून आणत असते. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे ते कसे बनवतात. आणि मला आज हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण टाकायचा होता की ते कसं बनवतात ते, पण मला जास्त वेळ नव्हता, मी तिकडे जायला झालं नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला टाकला नाही. तर आता बनवून आणल्यावर म्हणलं आता टाकते आपल्या मंडळीला. तर हे बनवताना त्यांच्याकडे अशी मस्त बेकरी आहे, मोठी चांगली भट्टी वगैरे सगळं, आणि ते खूप छान बनवतात. त्यांच्याकडे ते पूर्ण असं पीठ वगैरे मळून घ्यायचं, मशिनरी ते सगळं येतं, ते मस्त असं स्वच्छता ते सगळं चांगलं आहे. तर मग आम्ही तिथून बनवून आणत असतो. आणि हे खाल्लं ना तर असं म्हणजे पोटाला बरं वाटतं. का दुपारपर्यंत असं नाही जेवलं तरी बी बरं वाटतं. आम्हाला कसं जास्त धावपळ असते, त्याच्यामुळे पटकन होत नाही बनवायला, त्याच्यामुळे आम्ही हे आणत असतो. तर हे पहा, हे जे आहेत तर हे गाऱ्यापासूनच बनलेले आहे, याच्यात दुसरं काही नाही. गारा आणि तूप, खवा, असं म्हणजे जे आपल्याला आपण घरी खातो तेच आहे. त्याच्यात असं दुसरं काही केमिकल नाही. त्याच्यामुळे हे मुलांसाठी पौष्टिक आहे. तर तुम्हाला कोणाला बनवायचे असतील तर कुठेही बेकरीत बनवून मिळतात आणि चवीला सुद्धा खूप छान असतात. त्याच्यामुळं असे म्हणजे करून ठेवले ना मुलांना, दुसरं जे असं बाहेरचं खारी टोस्ट पत्र ते द्यायचे, तर त्यापेक्षा
हे असं बनवून ठेवलं ना तर मुलं खातात, व्यवस्थित असते खाण्यासाठी. तर आमच्या मुलांना खूप आवडतं आणि आम्ही सगळेजण खातो. तर तुम्हाला काय वाटतं हे आम्ही बनवलं हे चांगलं आहे का कसं आहे? तर मग तुम्ही नक्की सांगा की आपले हे रोट कसे झालेत, मला कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करत चला. हे बनवताना खूप अशी म्हणजे तिथं त्यांना पण मेहनत लागते, त्याच्यामुळे हे करायला सुद्धा भरपूर पैसे लागतात. हे 100 रुपये किलोने बनवलेले आहेत आम्ही. तर हे म्हणजे सगळं मटेरियल वगैरे सगळं जर आपण जर दिलं काही घरचं सामान तर आपल्याला स्वस्त पडतात करायला. पण आपण सगळं त्यांचं म्हणजे तिथं जाऊन नुसते पैसे देऊन यायचं. तर हे सगळं एवढा 1800 रुपयाचं आहे. तर याचे करायचेच पैसे 500 रुपये होतात 5 किलोचे. आणि हे सगळे 1800 रुपये गेलेले आहेत एवढ्याला. तर असं म्हणजे 5 किलो मटेरियल तर तुम्ही म्हणता ताई त्यात 1.5 किलो खवा, तूप आणि साखर हेच मटेरियल जास्त झालं. तर ते मटेरियल ते धरत नाहीत. ते फक्त 5 किलो करायचेच म्हणजे रव्याचेच पैसे धरतात. 5 किलो रवा असला की ते लगेच म्हणतात की तुमचा 5 किलो रवा आहे त्याचे आम्ही बनवून देतो. तर मग त्यात आपलं जे दुसरं बाकीचं मटेरियल पडतं की तूप असो, खवा असू द्या, परत साखर असू द्या, हे बाकीचं मटेरियल धरत नाही. नाहीतर मग पूर्ण मटेरियलचे जर पैसे धरले तर अशी जास्त होतात. त्याच्यामुळं पण ते फक्त गाऱ्याचेच पैसे धरतात. 5 किलो गारा घेतलेला मोजून तेवढ्याचेच. आणि मग त्यात मटेरियल किती का टाकणार कुणी, त्याच्यामुळं कुणी दूध टाकतं, कुणी खोबरं, ते म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार काही पण टाकतात. पण आम्ही फक्त साखर, विलायची, ते खवा, तूप असं टाकलेलं आहे. कारण आमच्या मुलाला ते खोबरं ते आवडत नाही त्याच्यामुळं ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते बनवायला सांगतं. तर असे डब्यात भरून ठेवले ना आणि मस्त राहतात ते. आणि याला महिनाभर सुद्धा काही होत नाही बरं का, महिनाभर टिकतात ते आणि व्यवस्थित राहतात खायला. म्हणजे एवढे दिवस तर काही मुलं ठेवतच नाहीत, पण आपलं राहतात महिना 1.5 महिना असं, म्हणजे त्याला काहीच होत नाही, खूप छान राहतात असे. म्हणजे आम्ही ना 10 किलोचे बनवून आणत असते मी, पण आता ह्या वर्षी 5 किलोचे आणले. तर म्हणलं ही संपल्यावर परत आणू बनवून. तर कसे वाटले आपले रोट ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का आपल्या मुलांचा खावा आज कसा वाटला इथे. आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करत जा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. धन्यवाद.